सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ. या तालुक्यात अजित पवार गटाच्या उमेदवारांनी घेतली माघार. पलूस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी भरलेले सर्व उमेदवारी अर्ज मंगळवार दिनांक 27 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता बिनशर्त मागे घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीने या निवडणुकीत कोणतीही जागा न लढवता भाजपला जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे पक्षातील इच्छुक आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य होण्याच्या अपेक्षेने तयारी केलेल्या अनेक कार्यकर्त्यांची स्वप्ने या निर्णयामुळे भंग पावली आहेत. काही कार्यकर्त्यांनी यासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली होती. पलूस नगरपालिका निवडणुकीदरम्यान भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात युती झाली नव्हती. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. त्यानंतर अवघ्या एका महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं. सांगली महापालिका निवडणुकीत अजित पवार गटाला यश मिळाल्यामुळे पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. मात्र वरिष्ठ पातळीवर घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक नेत्यांच्या अपेक्षांना धक्का बसला आहे. निर्णयाबाबत तालुक्यातील काही नेत्यांनी नाराजी व्यक्त केली असून प्रदेश अध्यक्ष तटकरे यांच्याकडे याबाबत दाद मागण्याची चर्चा सुरू आहे. या घडामोडींमुळे भाजपाची तालुक्यातील राजकीय ताकद वाढण्याची शक्यता असली तरी नाराज कार्यकर्ते आगामी काळात कितपत सक्रिय राहतील याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. स्थानिक नेतृत्व कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करते यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.